नवीन वर्षातली पहिली अमावस्या येते ती 28 आणि 29 जानेवारीला मौनी अमावस्या आहे। तर मौनी अमावस्या म्हणजे काय, तर बघा या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे। मौन धारण करणं, मौन आपल्याला करायचं आहे, आपल्याला कोणाबरोबर बोलायचं नाही, काही नाही, फक्त मौन आपल्याला धरायचं आहे, मौन व्रत आपल्याला करायचं आहे। तर आपल्याला शक्य झालं ना तर आपण जास्त मौन धरू शकतो अमावस्या येतोपर्यंत। ही जी मौनी अमावस्या आहे तर बघा ही खूप महत्त्वाची मानली गेली आहे। तर या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची आणि भगवान शंकरांची सेवा खूप अतिशय महत्त्वाची आहे। तर तुम्हाला जे मंत्रस्तोत्र जे आवडतात भगवान विष्णूंचे, भगवान शंकरांचे, तर तसे तुम्ही श्रवण करा, पठण करा। जर तुमची एखादी इच्छा तुम्हाला पूर्ण करायची असेल किंवा जर बघा एखादा तुमच्यावर रुसलेला असेल किंवा बोलत नसेल, एखादी व्यक्ती तुमच्यावर बोलत नसेल, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर मौनी अमावस्या आहे या दिवशी तुम्हाला व्रत करायचं आहे, मौन व्रत हे धारण करायचं आहे। त्याच्यासोबतच तुम्हाला जास्तीत जास्त भगवान विष्णूंची आणि भगवान शंकरांची सेवा करायची आहे। तर याच्याने सुद्धा खूप फरक पडतो आपल्या नात्यांमध्ये। एखादी व्यक्ती